अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेत मुंबईतील वरळी येथील रहिवासी पिंकी माळी हिचाही मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी वरळी येथील पिंकी माळीच्या घरी भेट देत तिच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देत पिंकीच्या भावाला चांगल्या नोकरीची व्यवस्था करून देण्याचं आश्वासन दिलं। या भेटीदरम्यान कुटुंबीय भावुक झाले होते। करके उस प्लेन में थी। अनफॉर्चुनेटली जो इंसिडेंस हुआ जिसमें हमारे दादा हमारे से नियति ने छीन लिए, वैसे ही जो बाकी स्टाफ था उन फैमिली के लिए भी बहुत दुखद घटना है। कल मैं जादव परिवार से मिला, आज माली परिवार से मैं वहाँ पे मिला, क्योंकि ये दुखद परिस्थिति जैसे पवार परिवार पे है वैसे उन पे भी है। उनके अड़चन समझना, उनको सांत्वन करना, उनसे मिलना ये हमारी जवाबदारी थी। इसलिए हम यहाँ पे आए, उनसे बातचीत वहाँ पे की। उनके कुछ अड़चनें थी वो समझ ली है। जैसे पिंकी ताई माली, उनका एक सपना था कि उनका जो भाई है वो फाइनेंशियली स्टेबल हो जाए, तो उसके लिए पायलट बनाना एक उनकी ड्रीम थी, लेकिन वो होने के लिए कुछ क्वालिफिकेशन उसके लिए बेसिक रिक्वायर्ड है जो इनके पास नहीं है, लेकिन आगे जाके वो उसके बारे में पढ़ाई करेंगे। लेकिन अभी तक उनको इमीडिएटली अगर सपोर्ट करना है तो ग्राउंड स्टाफ के बारे में उनको हम सपोर्ट कर सकते हैं। इसलिए हम वहाँ पे पाठ पूरा वहाँ पे कर रहे हैं। अभी देखते हैं आगे जाके क्या होता है, लेकिन इस सिचुएशन में, इस अड़चन में उन परिवार के साथ भी पवार परिवार है, यह सबसे इम्पोर्टेंट बात है। सुमित्रा ताई, सुमित्रा बहनी या महाराष्ट्र के पहला उप मुख्यमंत्री बने हैं, उस बारे में हमको आनंद है। शुभेच्छा इस दुखद परिस्थिति में हम दे नहीं पाएंगे, लेकिन 13 दिन होने के बाद हम खुद मिलके उनको शुभेच्छा, अभिनंदन उनका वहाँ पे करेंगे। अजीत दादा की जगह कोई नहीं ले सकता, लेकिन सुमित्रा बहनी में हम अजीत दादा देखते हैं, वो अच्छा काम करेंगे, ऐसा हम सबको विश्वास है। पार्टी मर्ज करने के बाद किस तरीके से की जा रही है? देखो, मैं इतना ही कहूँगा, 3 दिन से हमने फैमिली में कोई भी राजनीति की बात नहीं की। 13 दिन जब तक नहीं होते तब तक हम राजनीति की बात हमारे फैमिली में नहीं करेंगे। 13 दिन होने के बाद हम इस बारे में स्पष्ट भूमिका लेंगे। मुंबईतील सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या खासगी जमिनीबाबत MMRDAला 13 वर्षांनंतर रोखीच्या स्वरूपात भरपाई देणं भाग पडणार आहे। कारण जमीन मालकांना TDRच्या स्वरूपात देणारा 15 डिसेंबर 2012 रोजीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनमानी आणि बेकायदा ठरवून रद्दबातल करत MMRDAला दणका दिलाय। MMRDA कायद्यातील तरतुदीप्रमाणे रितसर प्रक्रिया करून कलम 35 अन्वये आर्थिक भरपाई निश्चित करावी, तसंच या संदर्भात राज्य सरकारनं वेळोवेळी जारी केलेले शासनादेश तसंच ताज्या निर्देशांचेही MMRDAनं पालन करावं। ही प्रक्रिया 6 महिन्यांच्या आत पूर्ण करावी, असा आदेश मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठानं नुकताच दिलाय। सायन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी सुरू असल्यानं पादचाऱ्यांना पूर्व पश्चिमेला ये-जा करणं सोयीचं व्हावं यासाठी फूट ओव्हरब्रिज खुला करण्यात आलाय। सोबत 2 भुयारी पादचारी मार्गांपैकी एक मार्ग पूर्ण झाला असून येत्या पंधरवड्यात तोही सुरू करण्यात येईल। तर 15 जुलै 2026 पर्यंत उड्डाणपुलाची सर्व कामं पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय। सायन उड्डाणपुलाच्या कामाची बांगर यांनी पाहणी केली। लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग पूर्ण करण्यात आला असून तो खुला झाल्यानंतर रेल्वे पुलाच्या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेर आखणी करण्याची सूचना बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। तर अभियंत्यांनीही दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावं, असं त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबई महापालिकेचा भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असून त्यात दररोज 2000 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होणार आहे। जिथं 46 वर्षांपूर्वी बांधलेल्या 1910 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं बांधकाम कमकुवत झाल्यानं नवीन प्रकल्प उभारण्यात येतोय। हा प्रकल्प एप्रिल 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे।
महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकल्प स्थळाला भेट दिली। यावेळी या प्रकल्पाच्या कामांना गती द्या असे आदेश त्यांनी दिलेत। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे, शिवाय अधिक दर्जेदार पाणी उपलब्ध होणार आहे। राज्यात नवीन रक्तपेढी स्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलेत। यात महानगर क्षेत्रात नवीन रक्तपेढीला वर्षभरात 3000 युनिट रक्त संकलन करावं लागणार आहे। आरोग्य विभागानं मार्गदर्शक तत्वांमध्ये भौगोलिक वर्गीकरण, स्वेच्छा रक्तदान शिबिरांमधून रक्त संकलनाची किमान मर्यादा, NOC देण्याचे निकष स्पष्ट केलेत। त्यामुळे रक्तपेढी स्थापन करू इच्छिणाऱ्या संस्था किंवा ट्रस्टनं स्वेच्छा रक्तदान शिबिराद्वारे दरवर्षी किमान 3000 युनिट्सपेक्षा अधिक रक्त संकलन करण्याचं लेखी आश्वासन द्यावं लागेल, तर शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात नवीन रक्तपेढीसाठी किमान 2000 युनिट्स रक्त संकलनाचं लक्ष्य निश्चित केलं आहे। 2 वर्षांनंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून आढावा घेतला जाईल। स्वामी चिन्मयानंद यांनी स्थापन केलेल्या चिन्मय चळवळीचा अविभाज्य भाग असलेल्या चिन्मय मिशनला कालातीत वेदांतिक ज्ञानानं मानवतेला प्रेरणा देण्याच्या 75 वर्षांच्या महत्त्वपूर्ण सोहळ्याची घोषणा करण्यात आली। मुंबईसह अन्य परिसरातील असंख्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झालाय। वर्षभर चालणाऱ्या चिन्मय अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून चिन्मय मिशन मुंबईतर्फे रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी BKC वांद्रे इथं एका भव्य आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण 108 सामूहिक श्री हनुमान चालीसा हवन असेल। 20,000हून अधिक भाविक या सोहळ्यासाठी एकत्र आलेत। याद्वारे मुंबई आणि संपूर्ण जगासाठी शांतता, सलोखा आणि कल्याण साधण्याचा उद्देश आहे। चॅट मुंबई, शांत मुंबई या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे। मुंबईसारख्या परिसरात मोकळे भूखंड उपलब्ध नसल्यामुळे आता बांधकाम कंपन्यांनी राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकारापुढील सुनावणीच्या माध्यमातून जुहू, सांताक्रूज येथील मोक्याचे भूखंड ताब्यात घेण्यात यश मिळवलंय। या व्यतिरिक्त ही मुंबईतील काही रखडलेले बांधकाम प्रकल्प याच माध्यमातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं न्यायाधिकारापुढील सुनावणीपुढे आढळून आलंय। देशभरातही याच माध्यमाचा वापर करून बंद पडलेले 30% गृहनिर्माण प्रकल्प अन्य विकासकांकडून ताब्यात घेण्यात आलेत। एखाद्या मुलाला त्याचे जैविक पालक कोण आहेत हे माहिती नसेल तर त्याला जातीच्या प्रश्नावर कायदेशीर अनिश्चिततेत ठेवणे चुकीचे आहे। याउलट अशा मुलाला दत्तक पालकांच्या जातीचा दर्जा मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं नुकताच एका प्रकरणात दिला। तसंच या प्रकरणातील परितक्त्या मुलाला दिलेले विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेशही रद्दबातल केलेत। याचिकाकर्त्या जोडप्यानं या मुलाला पुणे जिल्हा न्यायालयाच्या 22 ऑगस्ट 2014च्या आदेशानुसार बाल न्याय कायद्याअंतर्गत कायदेशीररित्या दत्तक घेतलं होतं। दत्तक आदेशाच्या आधारावर पुणे येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी 19 जून 2017 रोजी त्या मुलाच्या नावानं दत्तक पालकांच्या जातीचे विशेष मागास प्रवर्गाचं प्रमाणपत्र दिलं। बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर आज पहाटे गोळीबार झाल्याचं वृत्त आहे। 4 वेळा गोळीबाराचा आवाज आल्याचं म्हटलं जाते। या घटनेत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही। दरम्यान या घटनेदरम्यान रोहित शेट्टी घरात होता की नव्हता हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही। गोळीबारामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही असं पोलिसांनी सांगितलंय। जुहू पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतले, तपास सुरू केलाय। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी प्रत्येक संभाव्य दृष्टिकोनाचा शोध घेत आहेत। तसंच रोहित शेट्टीच्या जुहू टॉवरभोवती कडक सुरक्षा तैनात करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं। बोरिवली ते कांदिवली दरम्यान असलेला 1 महिन्याचा ब्लॉक नुकताच संपला असला तरीही प्रवाशांचे हाल कायम राहणार आहेत। कारण आजपासून CSMT रेल्वे स्थानकावर तब्बल 85 दिवसांचा ब्लॉक सुरू झालाय। यामुळे 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिल पर्यंत प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे। डिसेंबर 2022 मध्ये मध्य रेल्वेनं CSMT स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली होती। यासाठी एकूण 2450 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। या प्रकल्पाअंतर्गत स्थानकावरील 2 प्लॅटफॉर्मचा पुनर्विकास केला जाणार आहे। त्यामुळे पुढील 85 दिवस म्हणजे 3 महिने हे दोन्ही प्लॅटफॉर्म बंद राहतील। रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हे पुनर्विकासाचं काम करत असून याबद्दल मध्य रेल्वेनं माहिती दिली। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।